नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिवसभरातील सगळ्या महत्त्वाच्या बातम्या पाहूया. सुरुवातीलाच एक मोठी बातमी. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी उच्चस्तरीय समिती नेमली जाणार आहे. येत्या 6 महिन्यात समिती अहवाल सादर करेल. प्रवीण परदेशींच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन केली जाणार आहे. 9 सदस्यीय समिती स्थापन केली जाणार आहे. समिती सरकारला शिफारशी देणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बच्चू कडू यांच्यात या संदर्भात चर्चा झाली आहे. तर शेतकरी कर्जमाफी संदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे. अधिक माहिती घेऊया. आपल्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आपल्या सोबत जोडलेले आहेत. ज्योत्स्ना, समिती स्थापन केली जाणार आहे. कर्जमाफी संदर्भात सुद्धा चर्चा झाल्याची माहिती समोर येते आहे. अगदी बरोबर आहे जगदीश. आपण बघतोय की बच्चू कडू, डॉक्टर अजित नवले आणि राजू शेट्टी यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जी आहे ती सह्याद्री अतिथीगृहावरती गेली तासभरापेक्षा जास्त वेळ झाला बैठक सुरू आहे. या बैठकीचा तोडगा काय निघतो याकडे सर्वांचं लक्ष असतानाच आता राज्य सरकारकडनं शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी एक उच्चाधिकार समिती स्थापन करण्यात आलेली आहे. बच्चू कडूच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने हा निर्णय घेतलेला आहे आणि विशेष म्हणजे बच्चू कडू यांनी जे आहे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी सातबारा कोरा आणि त्याचबरोबर जे आहे ती विविध 22 मागण्या केल्या होत्या. मात्र आता उच्चाधिकार समिती स्थापन केली जाईल आणि त्याच्यानंतर याविषयी न्यायनिवाडा होईल. ठीक आहे ज्योत्स्ना, तुम्ही या बैठकीवर लक्ष ठेवून राहा. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल.